तुम्ही तरी जगापुरते श्रीकृष्ण आमचे परममित्र परमेश्वरजी तळेकर त्यांच्या मातोश्री वैकुंठवासी दत्तात्रय तळेकर गोमाता मंदिर या ठिकाणी चिंतन करण्यासाठी आपण सर्व एकत्र गेलो. मातृदेवो भव, पितृदेवो भव, गुरुर्देवो भव, अतिथी देवो भव. योग वासिष्ठामध्ये वशिष्ठ महर्षींना प्रभू रामचंद्रांनी प्रश्न विचारला, वंदनीय काय असावं? जननी जन्मभूमीश्य स्वर्गादपी गरीयसी. स्वतःची माता, स्वतःची मातृभूमी आणि गोमाता आणि राष्ट्रमाता हे प्रत्येकाची वंदनीय असावी असं योग वासिष्ठामध्ये प्रभू रामचंद्रांना वशिष्ठ महर्षींनी उपदेश करताना सांगितलं. प्रासंगिक काही गोष्टी चिंतनामध्ये येतील. प्राप्त प्रसंगामध्ये परमेश्वर यांचं जे महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या बाहेर जे कार्य आहे मी फिरत असताना लक्षामध्ये येतं, हे करण्यासाठी कोणाची तरी प्रेरणा असावी लागते, जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागते. परमेश्वर तुम्ही करता अशातला भाग नाही, त्याला संस्कार चांगले लागतात. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा विठ्ठली कृपा केली. अनंत जन्मोनी झालो त्याचा दास, माझा तो विश्वास पांडुरंग. पूर्वजांची काही पुण्याई असल्याशिवाय वृक्षाला तळेकर महाराज फळ येत नाहीत. सुशिलो मातृपुण्येन पितृपुण्येन चातुर्यता. ह्याच्या उलट विचार करायला गेलो तर उन्मादो मातृदोषेन पितृदोषेन मूर्खता, कार्पण्य वंशदोषात कर्मदोषात दरिद्रता. शास्त्रकारांची मत आहे. मुलगा उन्हाळ जन्माला आला की आईचं पाप असतं, मुलगा मूर्ख जन्माला आला की बापाचं पाप राहतं. पळपुटा कशालाही घाबरून पळ सुटला तर समजा हे त्याच्या वंशाचं पाप आहे. आणि कर्मदोषात दरिद्रता, सकाळपासून संध्याकाळपर्यंत किती कष्ट केलं तर एक वेळ जेवायची भ्रांत आहे, समजायचं तर कर्म प्रारब्ध होत काय. शास्त्राने उलट विचार सांगितला, सुशीलो मातृपुण्येन. आईचं पुण्य चांगलं असेल तर मुलगा सुशील आणि संस्कारक्षम जगाला दिशा देणारी निपजतो. पितृ पुण्येन चातुर्यता. बापाचं पुण्य चांगलं असेल तर मुलगा चतुर मान सन्मान युक्त निर्माण होतो. वंशाचं पुण्य मोठं असेल तर युगप्रवर्तक छत्रपती शिवाजी महाराजांसारखा पराक्रमी पुत्र निघतो. निश्चयाचा महामेरू भोत जनाचे आधारो, अखंड स्थितीचा निर्धारो श्रीमंती. विचारशील आचारशील सर्वज्ञपणे सुशील जाणणारा आहे. आणि स्वतःच कर्म प्रारब्ध व्यवस्थित असेल तर सोन्याचा चमचा दातात घेऊन जन्म प्राप्त होतो. आई वडिलांची पुण्याई असल्याशिवाय पुढच्या पिढीला समाज उत्थानाचं कार्य करण्याची प्रेरणा आणि उत्थान दशा प्राप्त होत नसते. आणि गोमाता मंदिर बांधणं, सामाजिक स्तरावरती गोमातेची सेवा करून समाज जागरण करणं, भगवान श्रीकृष्णाच्या द्वापार युगाच्या कालखंडामध्ये गाई गोपाळ यमुनेच्या तटी येती पाण्या मिळून जगजेची ही जी प्रासादिकता होती ते आपल्या केम या नगरीमध्ये सर्वांचं आराध्य स्थान ग्रामदैवत उत्तरेश्वर भगवान यांचं स्मरण करून श्रावण मास जो आहे आजचा श्रावण शुद्ध षष्ठी हा पुण्यस्मरणाचा मुहूर्त लक्षात घेऊन परमेश्वर यांनी जे कार्य मी गेल्या 25-30 वर्षापूर्वीपासून माझा आणि त्यांचा ऋणानुबंध आहे. समाजाच्या सर्व स्तरावरती गायी वाचवा, देश वाचवा, भूमी वाचवा
हे जे अभियान निर्माण केलं, तर ते अभियान जे आहे त्याच्यामधला एक खारीचा वाटा असावा आपण म्हणून या ठिकाणी उपस्थित राहिलो. नंदराजाकडे 9 लक्ष गोधन होते. इतिहास सर्वांना ज्ञात आहे. भानुदासांची गवळण आहे. 9 लक्ष गोपाळगडी वाट पाहती यमुना स्थळी, तू खायबा साखर रोणी माझी आबाळ. पूर्वीची श्रीमंती ही गोधनावरती होती, पैशाच्या पुडग्यावरती नव्हती. ज्याच्याकडे गोधन जास्त आहे तो सर्वात जास्त श्रीमंत होता. नंदराजा यांना अर्धमंडलेश्वर म्हटलेलं आहे, कारण त्यांच्याकडे 9 लक्ष गोधन होते. आणि गाई गोपाळ यमुनेच्या तटी येती पाण्या डोली, किंवा वृंदावनी वेणुबाई कवनाचा वाजे, वेणुनादे गोवर्धन गाजे. आजही गोवर्धनाची भूमीमध्ये गेलो आपण तर सर्व दैन्य दुःख आपलं विसरून जातं. मी आता कृषी क्षेत्रामध्ये कार्य पाहताना लक्षात येतं की परमेश्वर यांची आम्हाला किती नितांत गरज आहे. 2 मेला आम्ही एक उत्सवाच्या निमित्तानं वृंदावनला गेलो. आजही वृंदावनच्या भूमीचा सेंद्रिय कर्म परमेश्वरची 5 आहे. वृंदावनमध्ये आम्ही 5 दिवस राहिलो होतो. आम्ही तुळशी आणि परिसरातील ग्रामस्थांनी एक उत्सव केला तिथं आम्ही 5 दिवसाचा, आणि 1000 लोक कार्यक्रमाला उपस्थित होती. 2 मे ते 11 मेच्या दरम्यान आम्ही तिथं होतो वृंदावनला. मुद्दाहून तो मी उल्लेख या ठिकाणी करतो. गोकुळात दुष्काळ पडला होता, त्यामुळे गोकुळातली गोधन ही वृंदावनमध्ये चारायला नेली जात होती. 12 वर्ष गोवर्धनाच्या परिसरात भगवान श्रीकृष्णांनी गायी चारल्या, आणि त्या गायीचे रजकण पडलेले युग गेलं. द्वापार युगाच्या नंतर आलेलं सांप्रतचं कलियुग आजही त्या भूमीमध्ये दुष्काळ कधी पडत नाही. अजूनही सेंद्रिय कर्म तिथला पाहत. प्राप्त परिस्थिती जी आहे, या परिस्थितीमध्ये गायी वाचवा अभिमान हे आपल्याला भविष्यामध्ये हाती घ्यावं लागतं, ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. आज ब्राझील सारखा देश जो आहे, ते देशांनी आमचे ब्रीड देशी गायीची त्या ठिकाणी डेव्हलप केले. गिरीसारख्या गायी ज्या थारपाडगड असतील किंवा आमच्या देवणी असतील, खिलार असतील, अशा गायींची पुनर्पैदास पाश्चात्य राष्ट्रांत करू लागलेले आहेत. आणि आम्ही एवढे कपाळ करंटे आहोत की आमची जी वैदिक धर्म परंपरा आहे, या परंपरेला आम्ही छेद देत आलेलो आहोत. तुम्हाला सर्व मी कॉलेजला असताना महाराजांनी माझं पहिलं प्रवचन केम मध्ये आयोजित केलं. मला एक परमेश्वरची आठवते, अहिल्याचं स्वयंवर ज्या वेळेला निघालं, पृथ्वी प्रदक्षिणेचा पण ठेवला. मला आल्यानंतर तो भैरव वळू तुमचा भेटला. प्रत्येक देवता अहिल्याची प्राप्ती करण्यासाठी आपापल्या वाहनावरती बसून पृथ्वी प्रदक्षिणेची शर्यत लागली, आणि गौतमांना उशिरा कळालं. कपिला गाय यायला लागली होती, खूर बाहेर आलं होतं. नुकतेच शरीरावरती स्नान केलं आणि उत्तरीय अंगावरती होतं. ओल्या कपड्याने प्रदक्षिणा मारली आणि गेले ब्रह्मदेवाकडे, तुझी मानस कन्याची आता मला देऊन टाक, कारण मी पृथ्वी प्रदक्षिणा सगळ्याच्या अगोदर केली. कपिला गाई येताना तिला एक प्रदक्षिणा मारली. सर्व देवाची दमछाक झाली पृथ्वी प्रदक्षिणा करताना, पण हे 5 मिनिटात ती प्रदक्षिणा घालून आले आणि पृथ्वी प्रदक्षिणेचं फळ प्राप्त झालं. अहिल्याला त्यांना द्यावं लागलं गौतम. हा इतिहास सर्वजण आपण जाणता. म्हणजे गायीला एक प्रदक्षिणा मारणं म्हणजे पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य आहे. मला आता परमेश्वरांनी सांगितलं की स्वयंरोजगार निर्मिती, गोसेवा, राष्ट्रसेवा आणि यातला असणारा जीवनाचा प्रमोच्च असा जो आनंद आहे, आणि सर्वात मध्ये समाजानं निर्माण केलेला जो सन्मान आहे, ह्या सर्व गोसेवेच्या माध्यमातून प्राप्त झाला.
मानवी जीवनामध्ये आपल्या गरजा मर्यादित ठेवाव्यात. 2 वेळचं जेवण, रात्रीचं हक्काचा निवास आणि 4 प्रेमाची माणसं याच्यापेक्षा आयुष्याची व्याख्या नाही. माझं 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 म्हणता म्हणता तर पुढं कोणतरी बसायचं म्हणजे बोलणार नाही ते. बरं 4-5 बसा. माझं माझं म्हणता म्हणता सगळं आयुष्य चुटकीसरचं निघून जातं. हाती काही गवसत नाही आणि आयुष्याच्या संध्याकाळी प्रत्येकाला वाटतं अरे आपण काहीतरी करायला पाहिजे होतं, परंतु त्यावेळेला वेळ निघून गेली असते. अल्प आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र खाय, मध्ये बालत्व पिढा रोग क्षय, काय भजनाशी उरले ती पाहे का. 100 वर्षाचं आयुष्य आपलं हे नावाला आहे फक्त. त्यातली 50 वर्ष झोपेत गेली. बालपण जे आहे अज्ञान अवस्थेमध्ये गेलं. तरुणपण जे आहे आठवणी वेटोनी बांधला मुंडासा, फिरत असे बैसा जनामध्ये, हाती 1.5 पानं करती जुमान, नाही सन्मान भली अशी, तुकामणी ऐशी झाली थोर हानी करिता टवाळी जन्म गेला. तरुणपण हा मदोन्मस्त अवस्थेमध्ये जातो. गृहस्थी जीवन आल्यानंतर संसार सरोतिती संसार हा सरता सरत नाही त्याचं नाव आहे संसार. परमेश्वरजी तुम्ही 5 बंधू आहात. नात नाती मिळून 12 जण, 22 नातवंड परतवंड आणि 26 गायी हा या कुटुंबाचा विस्तार आहे. हे परिवारातलेच घटक आहेत गायी सगळ्या. दत्तात्रय तळेकर यांचं हे पुण्य आहे. तुम्ही करणारे निमित्त आहात. बाप ज्याची पुण्य आहे सर लागते परमेश्वर. मुलांवरती चांगलं संस्कार करणं हे आईचं काम आहे, वडिलांचं काम आहे. तुम्हाला ही दिशा दिल्याने तुम्ही राष्ट्राला दिशा देताय. त्यामुळं तुमच्या आईचे उपकार फक्त परमेश्वरच्या कुटुंबावरती आहेत अशातला भाग नाही, सर्व समाजावरती उपकार त्या मातेने केलेले. त्यामुळं ज्या राष्ट्रामध्ये समाजाला दिशा देणाऱ्या पिढी जी माता प्रसवते, नारायण गाय नारायण ध्याय, धन्य त्याची माय प्रसवली, प्रसवली तया कुळाचा निर्धार, तो तरी निर्धार नामा. नामदेवजींचा एक अभंग आहे सुंदर असा. राष्ट्रकार्याला वाहून घेणारी पिढी निर्माण होणं त्या मातेचं राष्ट्रकार्याचा म्हणजे असणारा प्रचंड मोठा हा सिंहाचा वाटा. आणि आमची वैदिक धर्म परंपरा जी आहे की अहिल्या द्रौपदी सीता तारा मंगोदरी, त्या पंचमहापतिव्रता आमच्या देशात होऊन गेल्या. त्यामुळं हे जे संस्कार आहेत इथून पुढे समाजाला व्यवस्थित सन्मानानं जगायचं असेल तर गोमातेची सेवा सोमातेची सेवा करावी लागेल. अन्यथा समाज विकलांग अवस्थेमध्ये देखील खोल विद्रोहाच्या खोल धर्तीमध्ये खोलबुडून पडल्याशिवाय राहणार. आज टाटा अंबानींच्या पुढे सुद्धा मोठी आव्हान आहे. प्रचंड मोठी संपत्ती आहे, पण 200-200 किलोची मुलं जोपासायची कशी हा मोठा प्रश्न आहे ना परमेश्वर. देवानी दिलं तर ते खाता आलं पाहिजे. आणि कृपाचार्याची बायको कृपी ही लहान अश्वस्थानाला दूध प्यायचं होतं, गाई नव्हती बिचारीकडे, परंतु पाण्यामध्ये बाजरीचं पीठ काढून त्यात सैंधव पीठ टाकायची, पेल दिली, दूध आहे म्हणून पी म्हणायची. गरिबी होती. 10-12 वर्षापर्यंत पीठ पाण्यामध्ये काढून दूध बनवून पेत होता. आणि कौरव पांडवाच्या पंक्तीला बसल्यानंतर मसालायुक्त दुधाची ज्याला चव कळली त्या तो आईला विचारतो की मला तो आता खोटं दूध दिलं, मला दुधाची चव आता कळली, परंतु तो म्हणतो आई तू दिलेलं वात्सल्याचं हे देणं होतं तेच खरं दूध आहे. पांडवाच्या आणि कौरवाच्या पंक्तीला पिलेल्या दुधाचा परिणाम अश्वत्थामावरती झाला आणि एका रात्रीमध्ये द्रौपदीची आणि सुभद्रेची सगळी मुलं कापून टाकली.
मातृत्वानं पाण्यामध्ये कालवलेलं पीठ सुद्धा दुधापेक्षा श्रेष्ठ राहतं. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमाशो विभीषण हा कृपा परशुरामाची इति सप्त चिरंजीव. या सप्त चिरंजीवाचा विचार करता प्रत्येकाने आपल्या मातृत्वाला प्राधान्य दिले पाहिजे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमाशो, म्हणजे अंजनी पुत्र हनुमंत देखील, म्हणजे ऋषमुख पर्वत अंजनी येऊनी 8वीला अंतरी सदाशिवाची शंकराची ती उपासना करत होती आणि एके दिवशी तो कैकेयीच्या साठी दिलेलं पायस पात्रातला जो भाग आहे, सुवरच्या नामी स्वर्गीच्या अप्सरा ब्रह्मीशापी जाणं घारी झाली आणि तिनं झपाडून आणलेला जो घास होता तो अंजनीच्या हातात पडला, तो भक्षण केला आणि हनुमंत जन्माला. मातृत्वाची प्रेरणा ही उदंड असावी लागते. आजपर्यंत जे राष्ट्रपुरुष घडवलेले आहेत ते मातृसत्ताक पद्धतीने घडवले. त्यामुळं आजचं प्रासंगिक प्रवचन जे आहे ते मला यावरती जास्त चिंतन करणं योग्य वाटतं. पण एक दुःखाची गोष्ट अशी आहे की समाजाला संतांचे आणि मातृत्वाचे अश्रू समजता आले नाही. गौतम बुद्ध एका आंब्याच्या झाडाखाली तपश्चर्या करत बसले. पाडाला आंबे आले होते, झाड ढकलून गेलेलं होतं आणि गावातील काही 10-12 मुलं आंबे खायच्या निमित्ताने गेले. असं परमेश्वरचं कसं केम गावापासून अगदी 3-4 किलोमीटर आत गुरुकुल आश्रम आहे, असा निवांत निरामय असं ठिकाण होतं. एकांतात बुद्ध तपश्चर्या करत बसले आंब्याच्या झाडाखाली. 10-12 वर्षाची मुलं होती. प्रत्येकाच्या हातात एक दगड होता. एका टार्गेट पोराने एक दगड घेतला आणि आंब्याच्या झाडाला जोरात मारला, एक कैरी खाली पडली. 8-9 जण होती, प्रत्येकाला एक दगड मारून आंबा खायचा होता. मग दुसऱ्यानं आंब्याच्या आकाराचा एक दगड मारला, तो आंब्याला लागला नाही, त्या आंब्याच्या ढाळीला फांदीला लागला आणि त्याला धडकून तो बुद्धाच्या डोक्यात पडला. डोक्यातून भळबळ भळबळ रक्त व्हायला लागलं. मुलं घाबरून गेली. बुद्धांनी त्या मुलाकडे पाहिलं. मुलं जशी गांगरली तशी बुद्ध रडायला लागले. मुलं जवळ आली, म्हणाली, महात्मन, तुम्हाला मारण्याचा आमचा हेतू नव्हता. तुम्ही ज्या आंब्याच्या झाडाखाली बसलेला आहात त्या आंब्याचे आम्हाला आंबे खायचे होते. आम्ही एक दगड मारल्यानंतर एक आंबा मिळाला. आम्हाला वाटतं दुसराही आंबा, आम्ही 10 जण आहोत, आम्हाला 10 आंबे पाहिजे होते म्हणून आम्ही दुसरा दगड मारला, परंतु तो आंब्याच्या फांदीला लागला, तो तुमच्या डोक्यात पडला. तुम्हाला मारण्याचा आमचा हेतू नव्हता, असं ते मुलं म्हणाले आणि बुद्ध मोठ्याने आणखी रडायला लागले. तुम्हाला जखम झाली, त्याला आम्ही हळदीचा स्नेहलेप लावू का? ती जखम एखाद्या वस्त्रानं बांधू का? असं मुलं म्हणायचे आणि बुद्ध मोठे रडायचे. असं अर्धा-पाऊण तास हे नाटक चाललं आणि मुलं घाबरून गेली होती. आणि अर्ध्या तासाने बुद्ध शांत झाले आणि मुलांना जवळ घेतला आणि म्हणाले, बाळांनो, मी का रडतोय याचा विचार तुम्ही केला नाही. मी ज्या झाडाखाली, आंब्याच्या झाडाखाली तपश्चर्या करतोय त्या झाडाला बोलता येते का? नाही. चालता येते का? नाही. त्या झाडाला दगड मारल्यानंतर तो तुम्हाला एक आंबा खायला देतोय. माझ्यासारख्या जिवंत धडधाकट माणसाला एक दगड मारल्यानंतर मी तुम्हाला काही देऊ शकत नाही. ह्या गोष्टीची अश्रू आहे. संतांचे, महात्म्यांचे आणि मातृत्वाचे अश्रू आम्हाला समजते नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं चिंतन करत गेलो. आईची कळवळ्याची जाती करी लाभावी न. कोणत्या आईचा स्वार्थ असतो की मुलाला आई जन्म देते म्हणजे माझ्या मुलानं मला म्हातारपणात सांभाळलं पाहिजे म्हणून जन्म देते का? आईची कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. मातृत्व हे जगातील सर्वश्रेष्ठ असं असणारं दिन आहे. मूल जन्माला येण्यापूर्वी आई बाई असते. बाळाचा जन्म आणि मातेचा जन्म ही दोन्ही एकाच ओळीची सायमल्टेनियस प्रोसेस. परंतु गर्भाचे संगती मातेची डोळ हा तेकीचा जिव्हाळा तेकी. पैलट करणीला प्रसवाची यातना काय असतात त्यासाठी आई व्हावं लागतं. वाजून दिल्या गोष्टी करणार नाही.
प्रसवाची यात्रा सहन केल्याशिवाय जगातील सर्वात पवित्र असं वात्सल्य निर्माण होऊ शकत. संतांना ही मातृत्वाची उपमा दिली. ज्ञानराज्य माझी योग्यांची माऊली जेणे निगमवल्ली प्रगट केली. गीता अलंकार नाम ज्ञानेश्वरी ब्रह्मानंद लहरी प्रगट केली. ज्ञानराज्य माझी योग्यांची माऊ. तू माऊली होऊन मयाळ, पाड्या होणे पातळ, चंद्राहोनी शीतळ कल्लोळ प्रेम. सर्वात श्रेष्ठ उपादान हे मातृत्वाचं जगात. त्यामुळं परवाची एक घटना घडली. मी गडचिरोलीला गेलो होतो, ब्रह्मपुरीला. माझा एक मित्र IPS ऑफिसर करता. माझ्या निमित्ताने मी ब्रह्मपुरीला गेलो. गेल्या वर्षीची घटना. अतिशय गरीब घरातील आमच्या मित्राचा मुलगा IPS झाला. तो शेती करत होता, आदिवासी समाजातला. असं सुंदर अशी कुटी होती. चंद्रपूरला पाऊस जास्त आहे. धानाची आणि भाताची शेती तिथं आहे. बात्रा आणि महाराष्ट्राच्या बाँड्रीवरती, छत्तीसगडच्या तिथं. छत्तीसगड तो नक्षल बहुल असा तो भाग आहे. स्थिर असं घनदाट जंगल. संध्याकाळी माझा मुक्काम झाला. छोटं घर होतं, कुडाचं समोर छप्पर वगैरे होतं. नुकताच मुलगा IPS अधिकारी झालेला होता. तो शेती करत होता. म्हणजे आमच्या मित्राची बायको असे बैठक व्यवस्था केली होती आणि आपल्या मुलाच्या खांद्यावर हात ठेवून बसली बाकड्यावरती. मुलगा जो IPS झालेला आहे त्याच्या खांद्यावरती हात ठेवून त्याची आई बसली होती. ती मुलाला म्हणते, मुला बाळा तुला काय वाटतं? तो म्हणतो, आई या जगामध्ये माझे एवढं मोठा कोण नाही. तुम्हाला ऐकायला येते ना? असू द्या. आईनं मुलाला विचारलं, बाळा तुला कसं वाटतंय? तो IPS अधिकारी झाला. तो म्हणतो, आई या जगात माझे एवढं कोणच मोठं नाही. आईने मुलाच्या खांद्यावर हात ठेवून बसलेली होती. आईनं पुन्हा प्रश्न विचारला, बाळा तुला कसं वाटतंय? तो म्हणतो, आई या जगात माझ्या एवढा मोठा कोणच नाही. 2-3 वेळेला मुलाने उत्तर दिलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सर्वजण मळ्यामध्ये फिरायला गेले आणि स्वतंत्रपणे चालले होते. आणि ते सुंदर अशी वनराई तिथं केलेलं जी निर्मिती होती ती पाहिली. तेव्हा आईने मुलाला प्रश्न विचारला, बाळा तुला आता कसं वाटतंय? तो म्हणता, मी लहान आहे आई, तू खूप मोठी आहेस. काल तोच मुलगा म्हणत होता, आई या जगात माझ्या एवढा मोठा कोण नाही. प्रसंग असा होता, जोपर्यंत आईचा हात मुलाच्या खांद्यावरती आहे तोपर्यंत या जगात त्याच्या एवढा मोठा कोण नसतो. आईचा हात मुलाच्या खांद्यावरती जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या मुला एवढ्या जगात कोण नसतो. सम्राट आहे तो. परंतु मातृत्व हरपलं की आपण पोरके आहोत. धन्य भारतवर्ष, धन्यश परंपरा, भारतीय जनधन्य धन्यश संस्कृती. वास्तवतेचं भान समाज मन जे आहे ते जागवण्याचं कार्य भविष्यामध्ये आपल्याला करावं लागेल. पुण्यतिथी जयंती करणं हे प्रासंगिक कार्य आहे. परंतु या कार्यातून नवनिर्मिती समाजाची झाली पाहिजे. सगळे प्रश्न धनसंपत्तीतून सुटतात अशातला भाग नाही. दोन उदाहरणं तुम्हाला देतो. मी काय अभ्यासकांना विचारलं होतं. अहिकाच्या पाठीमागं पळणारी मुलं सुद्धा आईने निर्माण केली. रावणाची आई कोण होती हो?
कैकईशी. घटोत्कचाची आई कोण होती? हिडिंबा. समशेर बहादुराची आई कोण होती? मस्तानी. रावण हा बापाकडून ब्राह्मण आहे, आईकडून राक्षस आहे. विसर्व्याचा पुत्र आहे, परंतु आर्यपुत्र म्हणून त्या कुळाचं नाव द्यायला विसर्व्याने नकार दिला आणि रावणाने त्याचा द्वेष केला आणि तिथं बाहेर पडला आश्रमाच्या. आणि आईवरती रावणाचा अन्याय झाला असा समज झाला आणि तो देवांच्या विरोधात गेला. मग रावण युद्धानंतर ज्यावेळेला रावण मारला गेला त्यावेळेला तो विसर्व्याचा ब्रह्मवृंदाचा पुत्र जरी असला तरी तो ब्राह्मण म्हणून मारला जात नाही, तो ब्रह्म राक्षस म्हणून मारला जातो. कारण त्याचं कुळ जे मातृत्वाचं पुढे आलेलं आहे. भीमाला हिडिंबा नावाची द्रौपदीच्या नंतर जी बायको होती, तिच्या पोटाला जो मुलगा घटोत्कच जन्माला आला तो कर्णापासून अर्जुनाला वाचवण्यासाठी वासवी शक्तीला भगवंतानी त्याला पुढे केलं आणि हा घटोत्कच मारला गेला. महाभारती युद्धामध्ये घटोत्कच मारल्यानंतर तो पांडव पुत्र मारला असं कुठं उल्लेख नाही, तो राक्षस पुत्र मारला असं उल्लेख आहे. म्हणजे त्या हिडिंबेच्या आईच्या नावाने त्याचा उल्लेख होतो. पानिपतच्या तिसऱ्या लढाईमध्ये मराठ्यांचं पानिपत झालं त्यावेळेला सदाशिवराव विश्वासराव कामी आले. भाऊसाहेबांच्या बकरीत देखील शमशेर बहादूर मारला गेला, त्याचा पुत्र पेशवा पुत्र म्हणून कुठं नाही, कंचनी पुत्र म्हणून आला. तात्पर्य काय की मातृत्वाचा उदात्त विचार जिथं असतो तिथं समाजभान आणि समाजकार्य मोठं होत असतं. आज परमेश्वर आपण जे कार्य पाहत आहात, करत आहात, याची समाजाला ह्या कार्याचं भान आणि ज्ञान प्राप्त झालं पाहिजे. मी ज्यावेळेला अण्णासाहेब हजारेंच्या चळवळीत होतो त्यावेळेला आपण मध्ये आधी भेटायचो आणि भविष्यामध्ये गावोगावी आपल्याला ह्या गोष्टीचं कार्य आता वर्धित करावं लागेल. आज मला वाटतं गेल्या 10-12 दिवसापूर्वी टेंभुर्णीला कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमाला बरीचशी आमच्या माढा तालुक्यातील बुजुर्ग मंडळी होती. त्यावेळेला मी काय 2-3 गोष्टीचं भाष्य केलं होतं. आमचे मित्र कोरडींकडे तिथं टेंभुर्णीच्या मार्केट यार्डामध्ये कार्यक्रम होता. बंडूनाना ढवळे, भारताबा शिंदे, शिवाजीनाना कांबळे सगळी मंडळी होती तिथं, योगेश बोबडे वगैरे सगळे. त्यावेळेला मी 2-3 गोष्टी तिथं मांडल्या की आम्हाला आमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब 2 पर्यंत ठेवावा लागेल. हे प्रॅक्टिकली काम तुम्हाला परमेश्वर करायचं, म्हणजे खूप मोठ्या अपेक्षा आहेत. मला तुम्ही काय प्रश्नाची उत्तरं द्यायची. मी प्रवचन बरोबर 12ला 5 मिनिटं कमी असताना संपवणार आहे. तोपर्यंत सर्वांनी शांत बघा. आता तुम्ही माझ्या ताब्यात, आता मी तुमच्या ताब्यात मी होतो. म्हणजे आपल्याला कौल दिला काय हरकत नाही. नक्षल्याच्या भागामध्ये त्यांना समजवायला परमेश्वर सारखी माणसं पाहिजे. 3 वर्ष काढले गडचिरोली जंगलामध्ये. डॉक्टरच्या दवाखान्यात तुम्ही गेल्यानंतर अमेरिकेतला केमचा, टेंभुर्णीचा, मुडगीमचा, आमच्या तुळशीचा, डांगेसारखा तुमच्या पिंपळनेरचा, कुठलाही डॉक्टर 4 तपासण्या पेशंटच्या करतो. पहिल्यांदा आलेल्या पेशंटला तो ट्रेचरवर झोपवतो. पहिल्यांदा तो हाताची नाडी बघतो, नंतर जीभ बाहेर काढा म्हणतो, आ आकारा म्हणतो, मोठा आकारा. नंतर बॅटरीने डोळे बघतो, नंतर छातीवरती तो टेलिस्कोप ठेवतो का नाही. तुमच्या केम मध्ये असंच चालतं ना, तुमच्या पिंपळनेरला असंच चालतं. मग आम्हाला सुद्धा आमच्या स्थितीच्या तपासण्या ह्या अशा करायच्या आहेत. कशा करायच्या आहेत. डॉक्टरांनी आमची नाडी बघितली, जमिनीची नाडी, म्हणजे त्याचा पीएच जो आहे तो 6.8 ते 7.5च्या मध्ये आहे का हे आम्हाला तपासायचं. डॉक्टरने आपली जीभ बघितली, तशी जमिनीला जीभ आहे, तो म्हणजे चुना, त्याचा मुक्त चुना, कॅल्शियम लेवल ती 15-16 पर्यंत गेली. तुम्ही पिंपळनेर करत तुम्ही खूप पुढे गेलेले आहे. अजून केम मध्ये पाणी कमी जास्त आहे, तो पाणी वाढलं हे तर असंच होणार आहे.
आता कंदरला आम्ही काय ऍग्रिकल्चरचं काम ज्यावेळेला मी पाहत होतो त्याला तिथला बी आता पीएच बिघडला सगळा. जमिनी अशा क्षारपड व्हायला, कुसळ्याची काळे देखील अजून 10 वर्ष जमीन उगवणार नाही. ही परमेश्वरच्या कामाची काय गरज आहे? जमिनीचा कॅल्शियम 5च्या खाली ठेवला पाहिजे. डॉक्टरने आमचे डोळे बघितले, जमिनीला डोळे आहेत, डोळे त्याची विद्युत बहार वाहतात, ती 2-3 पर्यंत गेली जाते, 1च्या खाली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हृदय महत्वाचं आहे. 5 कोटी रुपयाचा बंगला बांधला हो, वास्तुशांतीला बोलवलं, धावपळ केली, पाहुण्यारावळ्यांनी पूजा व्हायच्या अगोदरच अटॅक आला गेला. 5 कोटीच्या बंगल्यामधून 8 तासाच्या पाहुणं रावळ आलं का बघावं लागते आणि बंगल्यातून बांधून बाहेर काढलं जातं. 2 इळू, 4-5 कडब्याच्या 2 पेंड्या, एक गाडगं सुतळीनं बांधायचं आणि कधीही आपण ब्रँड वापरला असलं कापड अंगावर झाकायचे. आणि बांधून बाहेर काढलं तर हा पट्ट्याचं काय खरं नाही. हा महागारी आला म्हणा तर म्हणजे 5 कोटीचा बांधलेल्या बंगल्यात बांधून मड बाहेर काढलं जात. काळ आला की तो कुणाला सोडत नाही. म्हणून क्षणोक्षणी हाची करावा विचार, आयुष्य खातो काळ सावधान. मी तुका म्हणी हे लोकीच्या व्यवहारे, नका डोळे धुरी भरून राहू. हा नाशिवंत ध्येय एके दिवशी जाणार आहे. त्यामुळं आम्हाला जो काही प्रत्येक क्षण मिळालेत त्याचं आम्हाला प्रत्यंतर, स्थित्यंतर आणि रूपांतरण हे जे आहे ते समाज उत्थानाच्या कार्यामध्ये करावं लागेल. बालपण गेल्याशिवाय तरुणपण येत नाही, तरुणपण गेल्याशिवाय म्हातारपण येत नाही आणि म्हातारपण गेल्याशिवाय सरपण येत नाही. म्हणजे एकाला येण्यामध्ये दुसऱ्याला जावं लागतं. प्राप्तव्य जे आहे की आम्हाला कार्य करत असताना थोडं बहिरं झालं पाहिजे, थोडं आंधळं झालं पाहिजे, त्याशिवाय काम होणार नाही. कारण या समाजामध्ये बिचकवणारी, वाटेवरनं बाजूला करणारी माणसं खूप आहेत. पळणारीला नांद आणि नांदणारीला पळ म्हणणारी माणसं भरपूर आहेत. तुझं ते बी माझं, माझं ते माझं, ही समाजामध्ये प्रवृत्ती जास्त बळावला गेले. एका उद्योगपतीनं एका गावामध्ये 50 फूट उंचीचा 15 ऑगस्टला ध्वजस्तंभ दिला. 50 फूट उंचीचा एक उद्योगपती होता. केम गावामध्ये 50 फूट उंचीचा ध्वजस्तंभ दिला आणि त्यानं शर्यत मांडली की या 50 फूट उंचीच्या ध्वजस्तंभावरती जो तरुण त्या असणाऱ्या कडीतनं दोरी ओढून खाली येईल त्याला 10,000 रुपयाचं बक्षीस द्यायचं होतं. शर्यत काय लागली? 50 फूट ध्वजस्तंभावरती चढायचं, दातात दोरी घेऊन त्या कडीतनं दोरी ओवायची आणि खाली यायचं, त्याला 10,000 रुपयाचं बक्षीस द्यायचं होतं. मग केम पंचवृषीतील दैवली असेल, उपळवाटा असेल, वडचिवणा असेल, रोपळा असेल, इकडचं जाखला असेल, परिसरातल्या ज्या वस्त्या आहेत त्या सगळी माणसं गोळा झाली. 10-15 हजार लोक गोळा झाले. सकाळी 8 वाजता सुरुवात झाली शर्यतीला. एक जण दातामध्ये दोरी धरायचा, 5-10 फूट वरती गेला की तो ध्वजस्तंभ हलायचा आणि खाल्लं लोक वरडायचे, अरे हळूच चाल, जपून चाल, जपून चाल, जपून चाल. 15-20 मिनिटं, 15-20 फूट वरती गेला की दुसरं लगे वरडायला, अरे जपून चाल, जपून चाल, काळजी घे, जपून चाल. 25-30 फुटाच्या वरती काय कोण गेलं. दुपारी पण आधी खांब तापला. घाली 10,000 लोकांमध्ये एकही माईचा पूत वरती चढला नाही. रस्ता असा जाम झाला आणि 5 वाजता एक मेंढपाळ बाई चालली होती, पार्वती आई सारखी. तुम्ही कशाची गर्दी आहे? एका उद्योगपतीने ध्वजस्तंभ दिलाय 50 फूट उंचीचा. त्या ध्वजस्तंभावरती दातात दोरी धरून वर चढून जो खाली येणार आहे त्याला 10,000 रुपयाचं बक्षीस द्यायचंय. मग एवढी काय गर्दी झाली? आम्ही सकाळपासून प्रयत्न करतोय, कुणाला करता आले? सोपं काम आहे? कसं काय सोपं काम आहे? अरे बाबा, मला माझी गोरज घेऊन घरी जायचंय, मला वेळ होतोय, धारा काढायची आहे, गोरज मुहूर्त झालाय, हे रस्ता बंद केलाय तुम्ही. नाही पण ही शर्यत जिंकल्याशिवाय उद्या 15 ऑगस्ट आहे.
ती माझा मुलगा काम करेल. मुलगा तिचा होता 8-9 वर्षाचा. ती बाळाला म्हणते, बाळा वरती चढ. आई म्हणते मुलाला, वरती चढ दोरी घेऊन. आणि त्या असणाऱ्या कडीतनं ओढून खाली आहे. बाळानं क्षणाचाही विचार न करता दोरी दातामध्ये धरली, सरसर सरसर वरती चला. खाल्लं लोक ओरडत होते, बाळा जपून चाल, जपून चढ, जपून चढ, जपून चढ, हळूच जा, पडशील, घसरशील. कुठलाही परिणाम त्याच्यावरती झाला नाही. तो ध्वजस्तंभावरती चढला, कडीतनं दोरी ओवली आणि खाली आला आणि 10,000 रुपयाचं बक्षीस पटकावलं. आईना पत्रकारांनी प्रश्न विचारला, आम्ही सकाळपासून दाबवतो, 10,000 लोक आम्ही प्रयत्न, कुणाला शक्य नाही झालं? ती म्हणते शक्य यासाठी झालं नाही, माझा पोरगा बहिरा आहे, त्याला ऐकायला येत नाही. समाज जो वर्णत होता, अरे जपून चाल, पडशील, घसरशील, त्याला ते ऐकायला आलं नाही म्हणून तो दोरी होऊ शकला. परमेश्वर तुम्ही बहिरे आहात म्हणून तुम्हालाही जमलंय. काय एवढा शिकला सवरलेला पोरगा, देखणा, उमदा, चांगली शेती आहे, सगळ्या गोष्टी आहे आणि गायी राखतो, गुराचं शेण काढतो. या सर्व गोष्टीला आपण बगल दिली. समाज काय म्हणतो ह्याच्यापेक्षा समाजाला काय म्हणायला पाहिजे याचं ज्ञान आणि भान ज्याला आहे तोच यशस्वी होत असतो. त्यामुळे आजच्या प्राप्त परिस्थितीत